नमस्कार प्रेक्षक हो. भारत शक्ती मराठीच्या सारांश कार्यक्रमाच्या पुढच्या भागात तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. मागच्या भागापासून आपण भारताचे अशांत शेजारी या नावाची एक छोटी सिरीज सुरू केलेली आहे. आजचा भाग अर्थातच दुसरा आहे आणि आजच्या भागामध्ये आपण चर्चा करणार आहोत ते म्हणजे चीन या भारताच्या अगदी लागून असणाऱ्या शेजाऱ्याबद्दल. आणि याबद्दल मार्गदर्शन करणार आहेत ब्रिगेडियर हेमंत महाजन सर. सरांचा अगदी थोडक्यात परिचय करून द्यायचा झाला तर सर निवृत्तीनंतरच्या काळामध्ये मराठी आणि हिंदी भाषेमध्ये अनेकदा लेखन करताना आपल्याला दिसतात. याशिवाय वेगवेगळ्या युट्यूब चॅनल्सवरती किंवा वर्तमानपत्रांमधनं सुद्धा सरांचं लेखन आपल्यापर्यंत पोहोचतंय. वेगवेगळ्या ब्लॉग्समधनं सर आपल्यापर्यंत पोहोचतंय. अतिशय विस्तृत असं सरांचं लेखन आहे, विषय आहेत आणि त्यांचा अभ्यासही आहे. त्यामुळे आजच्या भागात सरांचं पुन्हा एकदा आपण स्वागत करूया. सर, आजच्याही भागात तुमचं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. नमस्कार. सर, मागच्या भागामध्ये आपण अर्थातच बांगलादेश आणि पाकिस्तानबद्दल चर्चा केली होती, पण चीन हा तुलनेमध्ये थोडासा मोठा आपला शेजारी आहे आणि भारत आणि चीन यांच्यातले संबंध सर्वश्रुत आहेत. पण तरी सुद्धा गेल्या काही वर्षांपासून हे संबंध नेमके कसे आहेत, एक अभ्यासक म्हणून तुम्हाला काय वाटतं? असं आहे की भारत आणि चीन तसं म्हटलं तर 1947-48च्या काळात एकाच वेळेला स्वतंत्र देश झालेले होते. तर त्यावेळेला असं वाटत होतं की हे दोन्ही शेजारी राष्ट्र आहेत आणि त्यावेळेचे पंतप्रधान जे आपले होते पंडित जवाहरलाल नेहरू, त्यांचं हिंदी चिनी भाई भाई हे प्रसिद्ध वाक्य आहे. तर असं वाटलं होतं की आपले संबंध चांगले सुधारतील, परंतु ते संबंध सुधारले नाही. आणि 1962 साली काय झालं याची आपल्याला कल्पना आहे. मी 1962 सालच्या विषयी फक्त एकच मिनिट बोलू शकतो की अनेकांचा गैरसमजूत आहे की 1962च्या युद्धामध्ये भारताचा पराभव झाला. हे बरोबर नाही. तो पराभव जो झाला होता तो आपल्या राजकीय नेतृत्वाचा झाला होता. याचं कारण असं की 1962 सालचं जे युद्ध लढलं गेलं, या युद्धामध्ये दोन ठिकाणी हे युद्ध लढलं गेलं. एक अरुणाचल प्रदेशमध्ये भारताचं 15,000 ते 20,000 सैन्य हे युद्ध लढलं आणि दुसरं लडाखमध्ये तिथे 4,000 ते 5,000 आपले सैनिक हे युद्ध लढले. म्हणजे एक 25,000 सैन्य आपलं चीन विरोधात युद्ध लढलं की ज्या वेळेला भारताच्या सैन्याची ताकद होती 4 लाखाच्या आसपास. म्हणजे जर गणित चांगलं असेल तर आपण बघाल की 20% सुद्धा सैन्य हे लढाई लढलं नाही. एअरफोर्स किंवा हवाई दल लढाई लढलं नाही, नौदल हे लढाई लढलं नाही. आणि ज्याने युद्धाभ्यास केला असेल त्याला कळू शकेल की चीनला बियॉन्ड द पॉइंट येणं शक्यच नव्हतं, कारण डोंगराळ भाग होता वगैरे. परंतु आपलं नेतृत्व घाबरलं आणि आपण युद्ध हरलो म्हणून आपण जाहीर केलं. ते बरोबर नव्हतं. हा पराभव आपल्या राजकीय नेतृत्वाचा होता, कारण 80% सैन्य, 100% एअरफोर्स, 100% नेव्ही ही कधीही लढाई लढलं नाही. तर सैन्य हरलं कसं हे असं म्हणता येणार नाही. दुसरं हे झालं 1962. 67 साली चीननी पुन्हा एकदा दादागिरी करण्याचा प्रयत्न केला, ज्याला चोला इन्सिडन्स किंवा नाथुला मध्ये झालेली चकमक असं म्हटलं जातं. तर थोडक्यात असं झालं की त्यावेळेला चीन भारताच्या आत आलं, नाथुला किंवा चोला जे सिक्कीम मध्ये त्याच्या आसपास, आणि तिथे मोठी एक चकमक उडाली. परंतु त्यावेळेला तिथे जे आपले सेनापती होते जनरल सतत सिंग, हे अतिशय आक्रमक असे सेनापती होते. त्यांनी भारतीय सैन्याला सांगितलं की चीनची पिटाई करा. आणि ज्या वेळेला ही चकमक संपली तर चीननी जवळजवळ 450हून जास्त सैनिक नाथुला किंवा चोला चकमकीमध्ये घालवले होते. आपले जवळजवळ 70हून जास्त सैनिक यामध्ये धारातीर्थी पडले. म्हणजे चीनला आपण एक ब्लडी नोट दिलं. मग त्याच्यानंतर सुंगडुरॉंग चू नावाचा प्रसंग घडला. जर मला साल आठवत असेल 1988 साली, तर त्यावेळेला चीन सुंगडुरॉंग चू या खोऱ्यामध्ये आलं आणि तिथे पुन्हा एक आपले आक्रमक सेनापती होते जनरल सुंदरजी, यांचं आपण नाव ऐकलं असेल, की जे भारताचे चीफ ऑफ आर्मी स्टाफ होते. त्यांनी भारतीय सैन्याला चीनच्या मागे जाऊन बसवलं आणि चीनला सुंगडुरॉंग चू मधून परत जावं लागलं. त्यानंतरचा झालेला प्रसंग डोकलाम हा काही वर्षापूर्वी झाला होता. 70-80 दिवस चीनने दादागिरी करण्याचा प्रयत्न केला, पण चीनला नंतर डोकलाम मधून परत जावं लागलं. आणि आता जो सेकंड लास्ट किंवा लास्ट आहे तो म्हणजे एक तर गलवानची लढाई आणि दुसरं जे 4 ठिकाणी चीननी अतिक्रमण केलं होतं ते सीमेवरती. तर गलवानच्या लढाईमध्ये आपल्याला कल्पना असायला पाहिजे की आपले
20 सैनिक आपण या युद्धामध्ये गमावले, इन्क्लुडिंग कर्नल बाबू, जे 17 बिहारचे कमांडिंग ऑफिसर होते. आणि त्याच वेळेला चीननी 70हून जास्त सैनिक या चकमकीमध्ये गमावले. दुर्दैवाने भारतीय मीडिया चीनच्या झालेल्या नुकसानाविषयी बोलत नाही. फक्त एवढंच एक पोपटपंची करतात की भारताचे 20 सैनिक या चकमकीमध्ये धारातीर्थी पडले. सत्य असं आहे की चीनचे 70हून जास्त सैनिक मारले गेले. आणि 1900 मला वाटतं 78 नंतर पहिल्या वेळा चीनी सैनिकांचं रक्त हे आंतरराष्ट्रीय सीमेवरती सांडलं. कारण त्याच्या आधी 78 साली चीनची व्हिएटनामची लढाई झालेली होती आणि त्यामध्ये चीनला व्हिएटनामने रक्तबंबाळ केलं होतं. परंतु ती एक शॉर्ट लढाई होती. तर आणि मग आता शेवटचं जे आहे की जे 4 ठिकाणी अतिक्रमण केलं त्याचा इतिहास आपल्याला माहिती आहे. 2 वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. 2 ठिकाणी चीन परत गेलेला आहे. परंतु इतर 2 ठिकाणी चीन परत जायला तयार नाही, हे आपल्याला लक्षात असायला पाहिजे. आपण जवळजवळ 17-18 वेळा वाटाघाटी केलेल्या आहेत. पण मी म्हटलेलं आहे 17 काय 170 वेळा तुम्ही वाटाघाटी करा, चीन तिथून परत जाणार नाही. कारण चीनला आपली दादागिरीच करायची आहे. ते म्हणतील की आम्ही म्हणू 30 पूर्व दिशा, आम्ही दादागिरी करत राहू, मात्र तुम्ही मुकाट्याने आमच्या बरोबर व्यापार करा आणि आमच्या बरोबर आर्थिक संबंध सुधारा. कारण चीनला भारताची बाजारपेठ ही पाहिजे आहे. त्यांना भारताशी जर त्यांना आर्थिक व्यवहार करायचे असते तर ते आपल्याला विचार करता आलं असतं. म्हणजे आपला व्यापार त्यांचा व्यापार एकसारखा असता, आपण त्यांना गोष्टी निर्यात करू शकलो असतो तर वगैरे वगैरे. परंतु या कुठल्याही गोष्टी करता चीन तयार नाही. त्यांना फक्त तुमची बाजारपेठ पाहिजे, बाकी काही नको. आणि दुर्दैव असं आहे की एका बाजूला सिक्युरिटी म्हणजे सुरक्षा आणि दुसऱ्या बाजूला इकॉनॉमी म्हणजे अर्थव्यवस्था. तर आत्ता दुर्दैवानी गोष्ट अशी झाली आहे, आत्ताच एक मला वाटतं 7-8-10 दिवसापूर्वीच घडलेली घटना आहे की ज्यामध्ये सरकारने एक निर्णय घेतला की चीनची जी फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आहे, चीनचा जो व्यापार आहे काही क्षेत्रामध्ये आपण तो चालूच ठेवू. आणि खरं म्हटलं तर मला ही अत्यंत दुर्दैवी अशी बाब वाटते आहे. याचं कारण असं आहे की चीन भारताशी प्रचंड व्यापार करतो. म्हणजे जर आपण आता या वर्षीचे जर आकडे बघितले तर 100 अब्ज कोटीहून जास्त निर्यात चीननी भारताला केलेली आहे. मात्र भारताने चीनला केलेली निर्यात ही 20 अब्ज सुद्धा नाही. म्हणजे त्यांची निर्यात तुमच्या निर्यातीपेक्षा 5 पटीने जास्त आहे. ते म्हणतात आम्ही जे विकू ते तुम्ही मुकाट्याने घ्या, तुमच्याकडनं मात्र आम्ही काहीही घेणार नाही. आणि सुरक्षा व्यवस्थेविषयी वाटाघाटी करत राहा, पोपटपंची करत राहा. मी अनेक वेळा म्हटलेलं आहे आणि पुन्हा एकदा मी रिपीट करतो की चीनशी म्हणजे आपल्यामध्ये काही आपले असे तथाकथित म्हणणार नाही पण तज्ज्ञ आहेत ज्यांना वाटतं की चीनशी डिप्लोमॅटिकली आपल्याला डील करता येईल. मी रिपीट करतो, डिप्लोमसीच्या मदतीने चीनशी आपल्याला डील करता येईल. मी अनेक वेळा म्हटलेलं आहे डिप्लोमसी नावाचा जो प्रकार आहे ज्याला मराठीमध्ये गोडबोले असं म्हटलं जातं की ते गोड बोलून दुसऱ्या देशाशी आपले संबंध सुधारायचा प्रयत्न करतात. डिप्लोमसी विल वर्क विथ अदर कंट्रीज बट नॉट विथ चायना अँड पाकिस्तान. त्यांना फक्त हार्ड पॉवरचीच ताकद ही कळते. तुम्ही वाटेल तेवढं गोड बोला. आपले जे आपले जे फॉरेन मिनिस्टर आहे 100 वेळा तिथे जातील, त्यांना इशारे देतील, त्यांना हे करतील, त्याचा चीनवरती काहीही परिणाम होत नाही. हे मी आपल्याला स्पष्टपणे सांगू इच्छितो. आपली डिप्लोमसी विल फेल विथ रिस्पेक्ट टू चायना. विथ अदर कंट्रीज इट विल सक्सीड, परंतु नॉट विथ चायना. आणि आत्ता दुर्दैवाने काय झालं आहे, ज्यावेळेला हा फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटचा निर्णय मागच्याच आठवड्यात घेण्यात आला, 3 मिनिस्ट्रींनी या निर्णयाला सपोर्ट केलं. म्हणजे आपण चीनशी संबंध वाढवायला पाहिजे आर्थिकदृष्ट्या. एक आहे फायनान्स मिनिस्ट्री, दुसरी आहे कॉमर्स मिनिस्ट्री आणि तिसरी मला वाटतं मिनिस्ट्री ऑफ टेक्नॉलॉजी असं काहीतरी आहे. आणि सॉरी फॉरेन मिनिस्ट्री. आणि दुसऱ्या बाजूला ज्यांनी नाही म्हटलं ते होते मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स आणि मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स. म्हणजे भारताच्या आतच चीननी भारतीयांच्या मनामध्ये घुसखोरी करून 3 विरुद्ध 2 असं
बहुमत हासिल करून भारतामध्ये आर्थिक परिस्थिती म्हणजे आर्थिक संबंध वाढवण्याकरता भारत सरकारकडनं आता होकार घेतलेला आहे. आणि चीनचे सर्वात मोठे सपोर्टर्स भारतामध्ये आहेत, ते म्हणजे कॉर्पोरेट वर्ल्ड, आपलं इथलं इंडस्ट्री. त्यांना वाटतं की चीनच्या शिवाय आम्ही जिवंत राहू शकत नाही. याचं मुख्य कारण असं आहे की चीनकडून ज्या पण गोष्टी आपल्याला येतात त्या इतरांच्या तुलनेमध्ये 15 ते 20% या स्वस्त असतात. तर त्याच्यामुळे आपल्या कॉर्पोरेट वर्ल्डला प्रॉफिट करता येतो. आणि म्हणून त्यांनी, आपण काल परवाचं इकॉनॉमिक टाइम्स वाचा, त्यामध्ये एक स्टोरी आली होती की मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स म्हणते की चीनला आता चीनच्या वस्तू आपण आयात केल्यामुळे आपल्याकडे 15 लाख जॉब्स क्रिएट होतील आणि आपला व्यापार वाढेल. बघूया आपण येणाऱ्या काळामध्ये काय होतं. जॉब क्रिएट व्हायला पाहिजे, व्यापार वाढायला पाहिजे, पण एकतर्फी हा होणार नाही. सध्या जी आपली चीन बरोबरची जी रिलेशनशिप आहे ती एकतर्फी आहे. चीन म्हणतं ते आपल्याला ऐकावं लागतं. दुर्दैवाने आपल्याला जॉब्स वाढवायचे आहेत, आपल्याला आपल्या अर्थव्यवस्थेचा वेग वाढवायचा आहे. त्यामुळे काही तथाकथित तज्ञांनी, मी शब्द अगदी काळजीपूर्वक वापरतो आहे, तथाकथित तज्ञ इन्क्लुडिंग जे इकॉनॉमिक टाइम्स सारख्या वर्तमानपत्राचे एडिटर आहेत, ते सांगतात की चीन बरोबर व्यापार हा व्हायलाच पाहिजे. चीन वाटेल ते हे करेल. आपला आता बघितलं की चीन आपल्याला कसा त्रास देतो आहे हे सांगायचं म्हटलं तर बॉर्डर विषयी तर आपण बोललोच. आज 60,000हून जास्त चीन सैन्य तिथे आहे. चीन आपली जे सैन्याची ताकद ही मोठ्या प्रमाणे वाढवत आहे. चीन आपलं सैन्याचं आधुनिकीकरण करतो आहे. आणि हे कसं करतो आहे, तर ते भारताशी व्यापार करतात, त्यामुळे त्यांना प्रचंड फायदा होतो. त्यांची अर्थव्यवस्था वाढते आणि ती अर्थव्यवस्था ती त्यांच्या डिफेन्समध्ये घालून सैन्य त्यांचं अजून जास्त ताकदवान बनवतात. म्हणजे आपल्या भारतामध्ये कमावलेल्या पैशावरती ते भारताच्या विरोधात कारवाई करण्याकरता स्वतःला तयार करत आहेत. तर हे अत्यंत मोठं दुर्दैव आहे. आपल्याला आठवत असेल की याच सरकारने 5 वर्षापूर्वी म्हटलं होतं की आम्हाला चीन आणि भारताच्या मध्ये जी व्यापाराची तफावत आहे ती शून्यावरती आणायची आहे. मोदी सरकार हे म्हणतं आहे, परंतु 5 वर्षानंतर आपण ज्या वेळेला विश्लेषण करतो तर असं दिसतं तफावत कमी व्हायच्या ऐवजी, बॅलन्स ऑफ ट्रेड कमी व्हायच्या ऐवजी ते वाढलेलं आहे. म्हणजे भारतीयांना काय सांगायचं मला कळत नाही. देशभक्ती, देशप्रेम नावाचा प्रकार आहे की नाही याच्याविषयी मला कल्पना नाही. म्हणजे तुम्ही व्यापार करत राहा आणि ते भारतीय सैन्य मात्र आपलं रक्त सांडेल, अशा प्रकारचा हा कारभार हा सुरू आहे. याकरता अतिशय टफ डिसिजन्सची गरज आहे. परंतु भारताच्याच आतमध्ये आपल्याच मिनिस्ट्री आता डिव्हाइड झालेल्या आहेत की चीनशी आपण आपले संबंध किती वाढवायचे, हे दुर्दैव आहे. आणि याच्यामध्ये बिगेस्ट कल्प्रिट जो आहे ते म्हणजे भारताचं जे कॉर्पोरेट वर्ल्ड आहे ते. माझ्या मते हे थांबायलाच पाहिजे. चीन हा कोणाचाही मित्र नाही. चीनची दादागिरी कशी चालते आहे हे जर बोलायचं म्हटलं तर हा एक वेगळाच प्रश्न होऊ शकेल. आराधना. सर, एकीकडे आपण आपल्या सीमेवरती म्हणजे सीमेचं रक्षण करण्यासाठी सैन्य उभारलेलं आहे, चीनकडनं हल्ला होण्याची शक्यता आहे असं म्हणतोय. दुसरीकडे प्रपोगंडासारखं एक वेगळ्या प्रकाराने चीन आपल्याबरोबर युद्ध खेळण्याचा प्रयत्न करतंय असंही दिसतंय. कुठल्या कुठल्या प्रकारांनी चीन हे युद्ध, म्हणजे अगदी छुप्या पद्धतीने सुद्धा हे युद्ध खेळलं जाते असं तुम्हाला वाटतं? असं आहे, चीन वेगवेगळ्या पद्धतीने भारताशी युद्ध करतो आहे. आणि या युद्धाचं नाव, त्याला वेगवेगळी नावं वापरली जातात. एक तर मल्टी डोमेन वॉर, म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये भारताशी युद्ध करायचं. दुसरं आहे अनरिस्ट्रिक्टेड वॉर, कुठलीही पद्धत करून युद्ध करायचं. तिसरं आहे ग्रे झोन वॉरफेअर, म्हणजे शांतता पण नाही आणि युद्ध पण नाही. आणि चौथं आहे हायब्रिड वॉर. या मी युद्धाच्या टेक्निकल बाबीत जाणार नाही, पण याचा अर्थ असा असतो, वेगवेगळ्या पद्धतीने चीन आपल्याशी दिवसातून 24 तास आणि वर्षातनं 365 दिवस हा युद्ध करत असतो. आता हे युद्ध कशा प्रकारे होत आहे तुम्हाला मी थोडं सांगतो. मिलिटरीली
आपण मगाशी बोललो की चीनचं 70-80 हजार सैन्य आज भारतीय सीमेवरती आहे. चीन आपल्या सैन्याची ताकद वाढवत आहे. चीन आपलं आधुनिकीकरण करत आहे. चीन आधुनिकीकरण करून चीन सैन्याची ताकद वाढवून कोणाशी लढणार आहे? चीन भारतीय सीमेवरती युद्धाभ्यास करतो आहे. चीनचा जो युद्धाभ्यास आहे किंवा चीनचं जे सैन्य आहे ते काही नेपाळच्या विरोधात लढणार नाहीये, ते भूतानच्या विरोधात लढणार नाहीये, ते म्यानमारच्या विरोधात लढणार नाहीये. तर चीनला लढायला आहेतच कोण? तर एक भारत सोडला तर दुसरं त्यांचा जो दुसरा जो त्यांचा एक ज्याला शत्रू म्हणता येईल तो म्हणजे साऊथ चायना समुद्रामध्ये असलेले देश, ज्यामध्ये म्हणजे मलेशिया आहे, तैवान आहे, मग इंडोनेशिया आहे वगैरे. आणि साऊथ चायना समुद्रात चीन कशी दादागिरी करतो आहे हा वेगळा विषय होईल. आणि दुसरा जो सर्वात महत्वाचा देश त्यांच्या दृष्टीने ज्याच्यावरती त्यांचं सैन्य हल्ला करू शकतं ते म्हणजे तैवान. कारण तैवानला कॅप्चर करणं हा चीनचा एक मोठा उद्देश आहे. पण तैवान सोडल्यानंतर चीनचा नंबर 2 शत्रू हा भारत आहे, याच्याविषयी कोणाच्याही मनामध्ये शंका नको. आणि त्यांना हे युद्ध, त्यांना वाटतं की युद्धाच्या इतर पद्धती वापरून जर आम्ही म्हणतो ती सीमा मान्य करा, हे करायला मान्य पाडलं तर युद्ध करायची गरजच काय? परंतु ते झालं नाही तर युद्ध हे केलं जाऊ शकतं. तर यामध्ये युद्ध कशा प्रकारे होत आहे? तर युद्ध एक आहे आर्थिक आक्रमण किंवा आर्थिक घुसखोरी. आपण बोललो की चीन व्यापार कसा वाढवतोय, चीन आपल्याकडनं आयात करायला काही तयार नाहीये. चीननी वेगवेगळ्या पद्धतीने भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला आहे. तर आर्थिक घुसखोरी, आर्थिक आक्रमण, आर्थिक अतिक्रमण हा विषय आपण आता त्याच्याशी थोडंसं बोललेलो होतो. आणि चीन म्हणजे एक आपल्याला सांगू मी इच्छितो की चीन बरोबर जो बेकायदेशीर व्यापार आहे तो सुद्धा सुरू असतो, असं अनेक तज्ज्ञांचं म्हणणं आहे. याचं मुख्य कारण असं आहे की चीनची जी करन्सी युआन आहे, जसं आपलं रुपया आहे तशी चीनच्या करन्सीचं नाव आहे युआन. एक आपण जर फॉरेन एक्सचेंज मार्केटमध्ये गेला तर 8-9 रुपयाला आपल्याला एक युआन विकत मिळतो. रेट कमी जास्त होतो पण 8-9 रुपये म्हणता येईल. परंतु ब्लॅक मार्केटमध्ये युआन हा 14 किंवा 15 रुपयाला मिळतो. जर फॉरेन एक्सचेंज मार्केटमध्ये जर तुम्हाला युआन 7-8 रुपयाला मिळत असेल तर ब्लॅक मार्केटमध्ये जाऊन तुम्ही युआन 15 रुपयाकरता का पैसे खर्च करावे हा प्रश्न आहे. पण कोणीतरी विकत घेते म्हणूनच ब्लॅक मार्केट आहे ना, की ज्यांना व्हाईट मार्केटमधनं घेता येत नाही तेच ब्लॅक मार्केटमध्ये जात आहेत. आणि याचं एक कारण असं आहे की अनेक भारतीय व्यापारी चीनकडून समजा 10 कोटी रुपयाचा माल विकत घेतला, तुम्ही आयात केला, तर तुम्ही 10 कोटीचा माल दाखवायच्या ऐवजी फक्त 1 कोटी दाखवता. म्हणजे तुम्ही अंडर इनव्हॉइसिंग हे केलेलं आहे आणि तुम्ही फक्त 1 कोटी रुपये हे त्याच्यावरती तुम्हाला टॅक्स लागतो. टॅक्स म्हणा किंवा जीएसटी म्हणा किंवा इम्पोर्ट ड्युटी म्हणा, बाकीच्या 9 कोटीवरती लागत नाही. म्हणजे तुम्हाला स्वस्त किमतीमध्ये माल ऑफिशियल चॅनलने भारताच्या आत येतो. आणि आता हे जे 1 कोटी रुपये जे चीनला तुम्हाला द्यायचे आहेत ते तर तुम्ही व्हाईट मार्केटने दिले, पण उरलेले 9 कोटी कशाने देणार? ते तर तुम्हाला द्यावेच लागतील ना. तर ते तुम्हाला एक ब्लॅक मार्केटच्या पद्धतीने, हवालाच्या पद्धतीने, इतर पद्धतीने हे द्यावं लागतं. म्हणून चीनच्या करन्सीची ताकद ब्लॅक मार्केटमध्ये जास्त आहे. तर अशा प्रकारे चीन साम दंड भेद याचा कसा वापर करतो भारतामध्ये राहून, तर तुमचे डोळेच पांढरे होतील म्हणजे आपण त्याच्याविषयी हे करायचं म्हटलं तर आर्थिक घुसखोरी हा एक भाग झाला. दुसरं, ते काय करतात, भारतातल्या काही लोकांना विकत घेतात. तसं कॉर्पोरेट वर्ल्डला आता जवळजवळ विकतच घेतलंय असं मला म्हणावं लागेल. किंवा भारतातल्या काही एनजीओजना विकत घेतात. एका भारतीय एनजीओनी हायकोर्टमध्ये जाऊन सांगितलं की वेदांताचा जो कारखाना आहे तामिळनाडूमध्ये त्याच्यामुळे पोल्युशन होतं आहे, तो कारखाना बंद करावा. आणि हायकोर्टने निर्णय दिला की ठीक आहे, बंद करा, पोल्युशन नको आपल्याला. आणि हे बंद झाल्यानंतर कॉपरची जी आयात आहे ही आपण चीनपासून सुरू केली. म्हणजे कारखाना बंद झाला, फायदा कोणाला झाला तर चीनला झाला. अशी मी तुम्हाला अनेक उदाहरणं देऊ शकीन. एक काही वर्षापूर्वी मुंबईचं जे इलेक्ट्रिसिटी ग्रीड आहे त्याच्यावरती सायबर अटॅक झाला होता, तर तो चीननीच केला होता, याच्याविषयी कोणाच्या मनामध्ये शंका नको. 2-3 वर्षापूर्वी एक अचानक फ्लॅश फ्लड आले होते हिमाचल प्रदेशमध्ये, तिथे आपलं खूप नुकसान झालं होतं. असं म्हटलं जातं की हा जो क्लाउड बस्ट वगैरे केला होता यामध्ये चीनचा हात असावा.
2-3 वर्षापूर्वी एक गंभीर संकट जगावरती आणि भारतावरती आलं होतं, ज्याला काही जण म्हणतात करोना, काही म्हणतात कोविड-19, पण त्याचं खरं नाव आहे चीनी व्हायरस, ज्यामध्ये 9 लाख भारतीय मारले गेले. ते चीनचं तुमच्या विरुद्ध चालवलेलं बायोलॉजिकल वॉर होतं. तर हे झालं. चीन तुमच्या शेजारी राष्ट्रांमध्ये येऊन तुमच्या विरुद्ध जनमत तिथे निर्माण करतो. आता नेपाळमध्ये ओली सरकार आलं आहे, चीनच्या बाजूनी आहे, भारताच्या विरोधात आहे. जे मालदीव मधलं सरकार आहे, मुइझू सरकार, ते सुद्धा कसं चीनच्या बाजूने याची आपल्याला कल्पना आहे. म्यानमारमध्ये पण चीनचा तोच प्रकार सुरू आहे. आपण श्रीलंकेला एवढी मदत केली तरी पण श्रीलंका जी आहे हे पुष्कळशा प्रमाणामध्ये चीनी इलेक्ट्रॉनिक बोटींना त्यांच्या बंदरात आत येण्याची परवानगी देत आहे. तर हे अशा प्रकारे अनेक गोष्टी सुरू आहेत. हे सांगायचं म्हटलं तर आपल्याला एक वेगळाच एपिसोड करावा लागेल की चीननी समजा गेल्या वर्षभरात किंवा 2 वर्षामध्ये भारताच्या विरोधात कुठल्या कारवाया केल्या वगैरे, तर तो एक मोठा विषय होईल. परंतु चीन मोठ्या प्रमाणात करतो आहे आणि आपल्याला कळायला पाहिजे ज्या प्रकारचं युद्ध जे चीन भारताच्या विरोधात लढतो आहे या युद्धाचा उद्देश काय आहे हे आपल्याला कळायला पाहिजे. त्याचा मुख्य उद्देश आहे की भारताची आर्थिक प्रगती होऊ नये किंवा भारताची आर्थिक प्रगतीचा वेग कमी व्हावा, ज्यामुळे भारत हा चीनला एक प्रतिस्पर्धी म्हणून एशिया खंडामध्ये येऊ नये, हे त्यांचं मुख्य आहे. भारतामध्ये अराजकता माजवायची, भारतामधल्या भारत विरोधी एनजीओजना मदत करायची, भारत विरोधी ऍक्टिव्हिस्टना मदत करायची, भारतामधल्या काही राजकीय पक्षांना मदत करायची, भारतामध्ये बंद घडवून आणायचे, काही म्हणजे भारतामध्ये नक्षलवाद्यांना मदत करायची, पाकिस्तानची मदत घेऊन काश्मीरमध्ये आतंकवाद पुन्हा वाढवण्याचा प्रयत्न करायचा, म्यानमारमध्ये भारताचे जे रस्ते बनत आहेत त्याच्या विरोधात कारवाई करायची. म्हणजे याचं हे फार मोठं त्यांचं जे हे असतं ते चालू असतं. आणि असं असून सुद्धा आपण जर चीनला भारताचा शत्रू समजत नसू तर हे दुर्दैव आहे. दुर्दैवाने आज असे अनेक पीसनिक्स आलेले आहेत, एक अतिशय चीनी प्रेमी आलेले आहेत की ज्यांना वाटतं की चीन तुमचा एनिमी नाही, चीन तुमचा शत्रू नाही, चीन तुमचा प्रतिस्पर्धी आहे. म्हणजे प्रतिस्पर्धी आणि दुश्मन किंवा एनिमीच्यात फरक असतो. एनिमी म्हणजे शत्रू आहे, पण प्रतिस्पर्धी म्हणजे आपल्यामध्ये कॉम्पिटिशन होऊ शकते, परंतु ही कॉम्पिटिशन नाही, ही फेअर मीन्सनी होत नाही. फक्त मला आपल्याला इथे एवढं सांगू इच्छितो मी की असं समजू नका की चीन त्यांची पूर्ण ताकद ही फक्त भारताच्या विरोधात वापरतोय, असं अजिबात नाहीये. असं सुद्धा लोकांना घाबरवलं जाऊ नये. चीन अशाच प्रकारे गडबड करतो आहे युरोपमध्ये, चीन अशाच प्रकारे गडबड करण्याचा प्रयत्न करतोय अमेरिकेच्या विरोधात, कारण चीनचं सर्वात मोठं एम आहे त्यांना जगाची नंबर 1 ची महाशक्ती हे बनायचं आहे. तर त्याच्यामुळे चीनचं हे जे वेगवेगळ्या प्रकारचं युद्ध आहे हे युद्ध आपण समजायला पाहिजे. त्यांच्या विरुद्ध त्यांना काउंटर कसं करायचं हे आपण याच्याविरुद्ध आपलं हे तयार व्हायला पाहिजे. आणि माझं स्वतःचं एक अतिशय स्ट्रॉंग ओपिनियन आहे की प्रत्येक वेगवेगळ्या प्रकाराला काउंटर करायला पद्धती असतात. उदाहरणार्थ की चीन जर नेपाळच्या सरकारला विरोध करत आहे तर आपण काय करायचं, तर जर चीन जर 100 कोटी रुपये जर नेपाळला मदत करू शकत असेल तर आपण 1000 कोटी रुपये द्यायचे, म्हणजे चीनहून जास्त मदत करायची, ज्यामुळे चीन हा भारत म्हणजे म्हणून नेपाळ हा भारताचा जास्त मित्र होईल आणि चीनचा कमी. पण ते आपण करू शकत नाही, कारण चीनची अर्थव्यवस्था ही आपल्या 3-3.5 पटीने जास्त आहे, म्हणून ते आपण करू शकत नाही. माझं असं मत आहे की आपण चीननी कुठलंही भारत विरोधी कृत्य केलं की लगेच त्यांना आर्थिक प्रतिजबाब हा द्यायला पाहिजे. उदाहरणार्थ चीननी मुइझूला काहीतरी मदत केली की आपण चीन बरोबरचा एक व्यापारी करार जो समजा झाला असेल तो बंद करायला पाहिजे, किंवा चीन पासून येणारं कुठलं तरी एक इम्पोर्टची गोष्ट की त्याच्यावरती अँटी डम्पिंग ड्युटी लावायला पाहिजे. चीननी पाकिस्तानला मदत केली की दुसरं काहीतरी आर्थिक पाऊल, म्हणजे चीनचा जो व्यापार येतो हे निमित्त करून आपण चीनचे जे वेगवेगळ्या वस्तू आहेत प्रपोर्शनेटली त्याच्यावरती अँटी डम्पिंग ड्युटी लावायला पाहिजे, की त्यांना आपण त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या युद्धाला आर्थिक युद्धाने आपण त्यांना प्रत्युत्तर द्यायला पाहिजे, ज्यामुळे त्यांना कळेल की जर तुम्ही भारताला त्रास देत राहिला तर परिस्थिती जैसे ते राहणार नाही. भारत तुम्हाला आर्थिक दृष्ट्या जबाब देईल आणि जे देणं आपल्याला शक्य आहे, कारण आपण एवढी प्रचंड आयात करतो आहे
जरी 1 महिन्याला जरी 5 अब्ज डॉलरची जरी आयात थांबवली, काहीतरी वेगवेगळी कारणं शोधून, तरी फायदा हा आपलाच होणार आहे. तर फक्त याकरता आपलं कॉर्पोरेट वर्ल्ड तयार राहायला पाहिजे. कारण जे चीनच्या ज्या ऑल्टरनेट चेन सप्लाईज आहेत ती आपण तयार करतो आहे. PLI नावाचा प्रकार आहे तो आपण तयार करतो आहे. परंतु त्याचा जो वेग आहे वाढवायला पाहिजे आणि चीनच्या प्रत्येक आक्रमक कारवाईचं उत्तर मला वाटतं आर्थिक कारवाई करून त्यांनाही द्यायला पाहिजे. सर, एकीकडे चीन आपल्या दृष्टीने जसं तुम्ही म्हणालात की प्रतिस्पर्धी म्हणून आपल्याकडे बघतो आहे, पण त्याच वेळेला याच प्रतिस्पर्ध्याच्या अंतर्गत बाबींचा जर विचार केला तर शी जिनपिंग यांच्या नेतृत्वाला आज खूप मोठ्या प्रमाणामध्ये चीनमधनंच प्रचंड विरोध होतोय किंवा जनमत त्यांच्या विरोधात आहे असंही चित्र बघायला मिळते. खरोखरच तसं आहे? प्रश्न आपला असा आहे की शी जिनपिंग जे चीनचे सर्व आहे, तर त्यांना चीनमध्ये विरोध होतो आहे का? तर थोडक्यात उत्तर त्याचं असं आहे की त्यांना विरोध प्रचंड होतो आहे. परंतु तो विरोध जसा भारतामध्ये आपण बंद करून दाखवू शकतो किंवा रस्त्यावरती माणसं दाखवू शकतो, तसं तिथे होत नाही. चीनमध्ये म्हणजे कोणाचीही रस्त्यावरती येऊन हिंसाचार करायची किंवा प्रदर्शनं करायची किंवा निदर्शनं करायची हिंमत नाही. परंतु आज चीनचा नंबर 1 शत्रू आहे, चीनी लोकांचा नंबर 1 शत्रू आहे, ते म्हणजे स्वतः त्यांचे सर्व शी जिनपिंग. कारण ते एक अतिशय मोठे डिक्टेटर आहेत. त्याची मी तुम्हाला एक 4-5 मोठी कारणं देतो. जे चीनचे जे मुसलमान आहेत शिनजियांग प्रॉव्हिन्समध्ये, तर त्याच्यामध्ये त्यांचा नंबर 1 शत्रू अर्थातच शी जिनपिंग आहे, कारण तो त्यांना मुस्लिम पद्धतीने राहू देत नाही. तिबेटचा नंबर 1 शत्रू हा चीन आहे, कारण तिबेटमध्ये सांस्कृतिक आणि वेगवेगळ्या प्रकारचं अतिक्रमण हा चीन करतो आहे. जे त्यांच्या इतर 9 to 10% ज्या मायनॉरिटीज आहे, मंगोलियन्स आहे वगैरे, ती चीनमध्ये जी मेन जमात आहे, ती मेन जमात आणि ज्या अल्पसंख्याक आहेत ते 9-10% आहेत. मेन जमातीला हन चायनीज असं म्हटलं जातं. तर अल्पसंख्याकांना चीन प्रचंड प्रमाणामध्ये तिथे त्रास देतोय. ते सगळे त्याच्या विरोधात आहेत. ना जोपर्यंत चीनच्या आतला हान चायनीजचा प्रश्न आहे, तिथे आपल्याला असं दिसतं की चीनमधले जेवढे पण सक्सेसफुल चायनीज होते, ते सगळे त्यांना जास्त यश मिळाले की ते गायब होतात. म्हणजे चीनचा एक अतिशय मोठा आर्थिक गुरु म्हणजे एक आर्थिक सम्राट म्हणजे ज्याला अलिबाबा असं म्हटलं जातं, त्यांचं सर्वात मोठं साम्राज्य आहे, ते गायबच झाले. ते 1 वर्ष जवळजवळ गायब होते. आणि टेक्नॉलॉजिकल सेक्टर्स असो की रिअल इस्टेट सेक्टर्स असो की इतर ज्यांनी ज्यांनी प्रचंड यश मिळवलं त्यांच्या हार्डवर्कनी, त्यांच्या इनोव्हेशननी, ते नंतर गायबच झाले 7-8 महिने. आणि त्याच्यातले 40-50% जे परत आले त्यानंतर त्यांची भाषा इतकी बदलली की त्यांना म्हणजे कट डाऊन टू साईज. कारण जे सक्सेसफुल चायनीज असतात, कारण चायनामध्ये सुद्धा हार्डवर्किंग लोक आहेत, ते पण खूप चांगलं काम करत आहेत. परंतु शी जिनपिंगला वाटतं हे सगळे माझ्या विरोधात आहेत आणि माझ्याहून जास्त मोठे बनतील, तर म्हणून त्यांना म्हणतात कटिंग देम डाऊन टू साईज. चीनमध्ये कोणीही जगामध्ये प्रसिद्ध झाला की लगेच त्याचा पहिला रस्ता असतो तुरुंगाकडे. चीनचे एक सायंटिस्ट होते, मला वाटतं त्यांना नोबेल प्राइज मिळालं. नोबेल प्राइज मिळाल्यानंतर कुठल्या देशांनी करायला काय पाहिजे, तर ते कौतुक करायला पाहिजे की तुम्ही या विषयात काहीतरी चांगलं काम केलं म्हणून तुम्हाला नोबेल प्राइज मिळालं. चीननी त्यांना सरळ तुरुंगाची वाट दाखवली. तर चीनमध्ये जे मानवाधिकार आहेत हे प्रचंड हे केले असतात. म्हणजे इतकं की चीनमध्ये आज सगळे माणसं काय करतात आणि कोणीही जर चीनच्या सरकारच्या CCPच्या विरोधात जर काही लिहित असतील तर त्यांना लगेचच पकडलं जातं. कोणी निदर्शनं करायला गेलं तर त्यांना पकडलं जातं. म्हणजे आज चीननी एक अशा प्रकारचं एक सर्व्हेलन्स नेटवर्क तयार केलेलं आहे, ज्यामध्ये चीन प्रत्येक चीनी माणसावरती लक्ष ठेवून आहे आणि त्याला त्याच्या फेसबुकवरती लक्ष ठेवून आहे, त्याच्या ट्विटरवरती लक्ष ठेवून आहे. आणि त्यांनी काहीही सरकार विरोधात लिहिलं, कम्युनिस्ट पार्टीच्या विरोधात लिहिलं तर त्यांना लगेचच पकडलं जातं आणि त्यांना लगेच ते थांबवलं जातं. म्हणजे चीन कुठलीही गोष्ट करायचं म्हटलं तर कोणाच्या विरोधाची पर्वा न करता ते करतो. म्हणजे जसं कोरोनाचे त्यांनी जे म्हणजे जे काउंटर मेजर्स तयार केले होते ते त्यांनी इतके कडक केले की अक्षरशः हजारो जण मारले गेले.
त्या काउंटर विरोधामध्ये, ना की ऍक्च्युली करोनामुळे. तो एक वेगळाच आणि मोठाच विषय होईल. तर चीन आपल्या लोकांवरती हा खूप त्यांना वेगवेगळ्या प्रकारे हा त्रास देत असतो. याचं दोन कारणं आहेत. कुठलाही माणूस म्हणजे शी जिनपिंग म्हणा काही वेळात नक्कीच नाहीये. तो जे करतोय आपल्या लोकांना त्रास देतोय की त्याचं लक्ष ठेवतोय, याला काहीतरी कारण आहेतच. कारण असं आहे की त्यांना या सगळ्या माणसांकडनं फक्त एकच गोष्ट करायची आहे, काम 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 आणि काम, मेहनत मेहनत आणि मेहनत. तुमचं लक्ष फक्त चीनच्या आर्थिक वाढीवरती ठेवा, ज्यामुळे चीनची अर्थव्यवस्था इतक्या वेगाने वाढवेल की ते आर्थिक महाशक्ती होतील पुढच्या 10 वर्षामध्ये, आणि त्यामध्ये मग ते जगामधले नंबर 1 बनतील. आणि त्याकरता किंमत लोकांना काय द्यावी लागेल? त्यांचं व्यक्ती स्वातंत्र्य, त्यांचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य, त्यांना असलेलं इतर स्वातंत्र्य वगैरे त्यांना ते म्हणजे बंद करू शकत नाही, हिंसाचार करू शकत नाही, कायद्याच्या विरोधात जाऊ शकत नाही वगैरे वगैरे. तर यामुळे एक तसं म्हटलं तर चीनची प्रगती होते याच्यात काही डाऊट नाहीये. कारण ज्यावेळेला माणूस अतिशय स्ट्रिक्ट असतो, त्यांचे कायदे जमिनीचे म्हणा, त्यांचे कायदे लेबरचे म्हणा, इतके स्ट्रिक्ट आहेत की कोणीही त्याच्या विरोधात जाऊ शकत नाही. अनलाईक भारत, की आपण इथे कुठलेही एक डेव्हलपमेंटल प्रोजेक्ट करायचं म्हटलं तर त्याला इतका विरोध होतो की त्यामध्ये डेव्हलपमेंटल प्रोजेक्टची किंमतही वाढून जाते. तर म्हणून आपल्या अर्थव्यवस्थेचा वेग वाढवण्याकरता शी जिनपिंग सगळ्या लोकांवरती दादागिरी करून त्यांना चूप बसवतो आहे, त्यांच्याकडनं फक्त कामच करून घेतो आहे. त्यामुळे जरी चीनी लोक श्रीमंत होत असतील तरी पण मनामध्ये सगळ्यांच्या चीनच्या विरोधामध्ये प्रचंड राग आहे. आणि यामुळे अनेक श्रीमंत चीनी नागरिक, अनेक यशस्वी चीनी नागरिक वेगवेगळ्या क्षेत्रामधले हे चीनच्या बाहेर ज्या ज्या वेळेला शक्य असेल त्यावेळेला पळून जायचा प्रयत्न करतात. तर म्हणून आज शी जिनपिंग हा चीनचा नंबर 1 शत्रू आहे. शी जिनपिंगच्या विरोधात कधी उठाव होईल का, त्यांच्या विरोधात कोणी येईल का, हे येणारा काळ सांगेल. कारण चीनमध्ये कुठलीही माहिती ही बाहेर येत नाही. परंतु आपल्याला आठवत असेल की मला वाटतं मागच्या वर्षी जवळजवळ 3-4 महिने शी जिनपिंग हे पब्लिक लाईफ मध्ये दिसतच नव्हते. आणि त्यावेळेला वेगवेगळ्या प्रकारच्या अफवा सुरू झाल्या होत्या की त्यांना काय झालं, म्हणजे की त्यांच्या विरुद्ध कोणी प्रतिस्पर्धींनी त्यांना टाकलं आत, की चीनी सैन्याने त्यांना आत टाकलं, की काय केलं. परंतु शी जिनपिंग करतात काय की त्यांना जिथे वाटते की कुठल्याही संस्थात्मक कृत्या जर त्यांना कोणी प्रतिस्पर्धी निर्माण झाले तर त्यांना ते कट डाऊन टू साईज करतात. मी आपल्याला वेळेच्या अभावी 2-3च मोठी उदाहरणं देतो. एक म्हणजे चीनी सैन्य ताकदवान आहे, याविषयी कोणाच्या मनात शंका नको. तर चीनचे जे डिफेन्स मिनिस्टर आहेत तेच गायब झाले. चीन मधले जे 10-12 मोठे जनरल्स होते त्यांच्या विरोधामध्ये काय म्हणतात त्याला लाचखोरी किंवा करप्शनचे दाव होते ते त्या तुरुंगात गेलेले आहेत. चीनचे फॉरेन मिनिस्टर जे पहिले होते तेच गायब झाले. म्हणजे असं वाटलं की हे आता थोडेसे एक प्रतिस्पर्धी म्हणून शी जिनपिंगच्या विरोधात येत आहेत, ते सगळे गायब झाले. तर म्हणजे शी जिनपिंग यांनी चीन मधल्या इन्स्टिट्यूशन्स ज्या आहेत त्यांना आपल्या ताब्याच्या खालती ठेवलेलं आहे. किती दिवस त्यांना यामध्ये यश मिळेल, केव्हा ते इन्स्टिट्यूशन चीनच्या विरोधात जातील आणि कोणी शी जिनपिंगच्या प्रतिस्पर्धी म्हणून कोणी निर्माण पुढे येईल की नाही, हे येणारा काळच सांगू शकेल. मात्र एक 15-20 वर्ष झाले की त्यावेळेचा जो स्ट्रॉंग मॅन असतो त्याला जावं लागतं, मग ते माओ तुंग असतो की चाऊन लाय असतो. तर आशा करूया की कधीतरी चीनच्या लोकांना कळेल की ही चीनची जी प्रगती चाललेली आहे, ज्या पद्धतीने ते प्रगती करतायत ते चीन करता घातक आहे. आणि शी जिनपिंगना पदच्युत करण्याचा प्रयत्न कोणाकडनं तरी केला जाईल. परंतु ते केव्हा होईल याच्याविषयी आता भाष्य करणं हे सोपं नाही. आराधना. सर, जसं तुम्ही म्हणालात की म्हणजे स्वतः चीनमध्ये त्यांच्या विरोधामध्ये, राज्यकर्त्यांच्या विरोधामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये जनमत आहे. पण जसं आतापर्यंत चीनची एक प्रतिमा होती की पोलादी पडद्याच्या मागे नेमकं काय चाललंय हे जगापर्यंत पोहोचत नव्हतं. थोडासा हा पडदा कुठेतरी विरल्यासारखा झालाय, त्याला कुठेतरी भोग पडला आणि त्यातून आता हळूहळू माहिती आपल्यापर्यंत पोहोचतेय. पण या माहितीतनं एक गोष्ट लक्षात आली आहे की जसं दिसतंय तसं ते नाहीये.
चीनचा सुद्धा एक अंतर्गत मोठे प्रश्न आहेत, त्याच्यावरती जसं तुम्ही म्हणता की एक वेगळा भाग आपण नक्कीच करू शकतो. पण तरी सुद्धा आज चीनही तेवढाच अशांत आहे जेवढे आपले बाकीचे शेजारी आहेत. आणि आजच्या माहितीतनं कदाचित आपण प्रेक्षकांपर्यंत हेच पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे जो चीनचा बागुलबुवा आपल्यासमोर उभा आहे, हा बागुलबुवा आणि त्याच्यावरती नेमके काय उपाय आपण करू शकतो याच्याही बद्दलची माहिती आज तुम्ही दिलीत. या सगळ्या माहितीसाठी सगळ्या प्रेक्षकांकडनं खूप खूप धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद. प्रेक्षक हो, आजच्या भागात मिळालेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्सद्वारे आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. त्यासाठी काय करायचंय, भारतशक्ती मराठी या युट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. याशिवाय इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना सुद्धा तुम्ही फॉलो करत असाल अशी आम्हाला आशा आहे. भेटूया सारांशच्या पुढच्या भागात एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.